दरम्यान संगमनेरला रेल्वे सुरू करा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरला रेल्वे सुरू करण्यासंदर्भातली मागणी केली आहे। अमोल खताळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। शिवसेनेचे आमदार अमोलजी खताळ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे हे त्यांनी टी शर्टवर पण घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी फलक सुद्धा आणलेला आहे। काय नेमकी मागणी आहे? नाही, निश्चितच यापूर्वी जो पुणे नाशिक सेमी रेल्वे मार्ग आहे हा संगमनेर मार्गे जाणार होता, परंतु मधल्या कालावधीमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये GMRTचं तांत्रिक कारण सांगून तो मार्ग बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे। त्यामुळे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करून हा जो मार्ग आहे हा संगमनेर मार्गे जे पूर्व होतं, आता माझ्या मतदारसंघातील भूसंपादन सुद्धा झालं आहे। त्यामुळे जर एवढी सगळी प्रोसिजर झाली असताना सुद्धा आज जर हा मार्ग GMRTचे तांत्रिक अडचण सांगून ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे, परंतु ज्या पद्धतीने आज आपण बघितलं असेल तर बऱ्याचशा बोगद्याच्या खालून सुद्धा रेल्वे नेण्याचा प्रस्तावित बोगद्यातून सुद्धा जाऊ शकते। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्ही GMRTला सुद्धा आमचा आक्षेप नाही, परंतु आज एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली असताना तुम्ही हा मार्ग बदलणं म्हणजे आमच्या संगमनेरकरांवर अन्याय आहे। त्यामुळे हा अन्याय होऊ नये यासाठी मी आज मला ज्या जनतेने या सभागृहामध्ये पाठवलेलं आहे तिथं मी त्याविषयी आवाज उठवत आहे। पण मागील अनेक वर्षांपासून संगमनेरला रेल्वे का नाही मिळाली याचा थेट आरोप कुणावर असेल? नाही, इतक्या वर्षापासून रेल्वे मिळाली नाही हे यापूर्वीचे जे राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वतःला म्हणून घेत होते, ज्यांनी 40 वर्ष आमदारकी, मंत्रिपदं, प्रदेशाध्यक्षपदं भूषवली, त्यांचं अपयश आहे। परंतु आज दुर्दैवाने कुठंतरी हा मार्ग सुरू झाल्यानंतर मार्ग बदलला तर माझ्यावरती खापर फोडण्याचा एक दुर्दैवी प्रकार चालला आहे। परंतु मी जबाबदारीने सांगतो, मी कालच आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना सुद्धा विनंती केली आणि साहेबांनी सुद्धा मान्य केले। जे आमचे जुन्नरचे आमदार आहेत शरददादा सोनवणे, आम्ही सगळे मिळून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून आमची मागणी करणार आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्री म्हणजे रेल्वे मंत्र्यांना भेटून या संदर्भातली मागणी करणार असल्याचं शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।